खंडणी दिल्याचं पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आलं। शिवराज बांगर याने वाल्मिक कराड याच्याकडून 15 लाखांची खंडणी वसूल केली असं धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगले यांनी फिर्यादीमध्ये म्हटलंय। मात्र शिवराज बांगर यांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने कट रचल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। शिवराज बांगर ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढतोय, भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतोय, वंजारी समाजातील हा पोरगा पुढे जड जाणार, हा वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करतोय म्हणून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने 5 वर्ष प्रचंड छळलंय असं ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी गंभीर आरोप केलाय। जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच अंजली दमानी यांनीही वाल्मिक कराडने खंडणी दिल्याच्या FIR वरती शंका उपस्थित केली। कराडला कोणी धमकी देऊ शकतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं। बीड जिल्ह्यात पोलीस स्टेशन पॉलिटिक्स मोठ्या प्रमाणात चालतं। ही चर्चा अनेक वर्षांपासून होती। विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं राजकारण संपवण्यासाठी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप करण्यात येत होता। शिवराज बांगर यांच्या विरोधातील ही FIR पाहिल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोप खरा आहे हे पटतं। परिणामी बीड जिल्ह्यातील पोलीस वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाचे बटीक होते या आरोपात नक्कीच तथ्य असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।